नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल एक नवीन अपडेट आलेला आहे. अपडेट असं आहे की 2017 साली कर्जमाफी झाली होती. त्याच्यानंतर कर्जमाफी झाली 2019 साली आणि आता पुन्हा कर्जमाफी होत आहे ती म्हणजे 2026 साली. मधल्या काळात काहीही झालेलं नाहीये. आता हे जे काही 3 टप्पे आहेत, त्या 3 टप्प्यांमध्ये कसं गणित शासन बसवतंय ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये काहीतरी नवीन त्यांच्याकडनं कळालेलं आहे. ते काय कळालं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. कोण पात्र होणार, अपात्र होणार हे सगळं आता अगदी थोडक्यात 2 मिनिटांमध्ये समजून घेऊया. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. बघा, राज्य शासनाने 2017 साली कर्जमाफी केली होती. आता याच्यामध्ये जवळपास आताचा जो काही आकडा आहे 2026चा जर विचार केला तर 56 लाख शेतकरी इथे पात्र ठरलेले आहेत. आता हे जे काही 56 लाख शेतकरी पात्र आहेत यांच्यासाठी शासनाने GR काढलाय. GRच्या माध्यमातून काही नवीन नियम अटी लागू केल्या. पण याच्याही व्यतिरिक्त जर पुढे जाऊन आपण विचार केला, पुढे म्हणजे मागच्या 2017च्या कर्जमाफीचा जर विचार केला तर याच्यामध्ये 40 लाख शेतकरी हे पात्र झाले होते. या शेतकऱ्यांना तिथे लाभ मिळालेला होता असं राज्य शासनाच्या वतीने जरी सांगण्यात आलं तरी ते लाभ मिळालेलं नाही. 2019 साली राज्य शासनाने कर्जमाफी केली. याच्यामध्ये देखील जवळपास 15 ते 16 लाख जे काही शेतकरी राहिले होते, म्हणजे यांना 15 ते 16 लाख शेतकऱ्यांना 2017 साली लाभ मिळाला होता. पण जे पात्र शेतकरी होते 2017 साली पण त्यांना लाभ मिळालेला नव्हता, असे जवळपास 40 लाख शेतकरी यावर्षी पात्र आहेत. आणि हे पात्र 40 लाख शेतकऱ्यांना सरसकट विना अटी शासनाकडनं कर्जमाफी मिळणार आहे. आता हे आपण समजून घ्या. उरलेल्या शेतकऱ्यांचं काय? आता जे काही शेतकरी 2017 साली यांना कर्जमाफी मिळाली, 2019 साली देखील यांना तिथे लाभ मिळाला. पण आता परत 2026 साली राज्य शासनाची जी काही कर्जमाफी आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी कर्जमुक्ती योजना, ह्याच्यामध्ये देखील या लोकांनी ॲप्लिकेशन केले. तर अशा लोकांना ही सवय लागते, या लोकांना वारंवार कर्जमाफीची सवय लागते आणि म्हणूनच यांना कुठंतरी आळा घालण्यासाठी किंवा यांचं जे काही कर्ज आहे ते कुठंतरी यांना फक्त थोडाफार हातभार लावा आणि भविष्यात अशा कुठल्याही पद्धतीची कर्जमाफी देणार नाही किंवा या लोकांना जाच बसावा म्हणून राज्य शासन त्या लोकांना फक्त 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान देणार आहे. इथे खूप महत्त्वाची गोष्ट इथे समजण्यासारखी, या राज्य शासनाची जी काही धोरणे यांनी वारंवार पत्रकार परिषद असो, कृषी संमेलनं असो, तिथे देखील यांनी सांगितलंय की शेतकऱ्याला असं घडवायचं आहे आम्हाला की शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरजच पडायला नको. पण या लोकांना, या देवेंद्र फडणवीसांना हे समजत नाही की शेतकऱ्याचं जे काही जीवन आहे ते शेतकऱ्यांचं जीवन हे अवलंबून आहे ते निसर्गावर, आणि निसर्ग जर कोपला तर शेतकऱ्याला तिथे मुद्दाम तर काही कोणी करत नाही, पण निसर्ग जर कोपला तर तिथे शेतकऱ्याला आपलं जे काही उत्पादन आहे उत्पादन हातातलं सोडावं लागतं आणि मग कुठंतरी शेतकऱ्यावर कर्ज हे चढत असतं, बँकेचं असो, सावकारी असो, आणि मग शेतकऱ्याला पर्याय उरतो तो म्हणजे शासनाचा. कारण की शासनाला सर्व जनतेचा टॅक्स जातो आणि शासनाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, शासनाचं कर्तव्य आहे अशा शेतकऱ्यांना, अशा लोकांना, अशा गरजू लोकांना कर्जमाफी देणं. त्यामुळे प्रत्येक वर्षी कर्जमाफी देणं हे राज्य शासनाचं काम आहे किंवा मग त्या पद्धतीच्या उपाययोजना करून देणं, शेतकऱ्याच्या मालाला, शेतकऱ्याच्या जे काही बियाणे आहेत त्यांना सबसिडी देणं, त्यांना कमी दरामध्ये चांगले खतं बियाणे उपलब्ध करून देणं, हे तुमचे काम आहेत. त्याच्यानंतरच तुम्ही म्हणू शकता की शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाला, शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज नाही. तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयावर? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.